आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार ॲक्शन मोडवर आले। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं बोललं जातंय। पुणे शहरामध्ये महायुती विरोधात आम्ही लढाई लढली, त्यामुळे आता महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आमची छुपी युती होणार नाही। आम्ही मवियासोबत निवडणुकीत उतरू, अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केली। नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिवसेना युबीटी पक्षाला मोठा धक्का बसलाय। शिवसेना युबीटीचे नगराध्यक्ष नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत। नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्यासह नगरसेवक संपत डावखर आणि रमेश खताळ यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला। करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली। दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याचं करुणा मुंडेंनी स्पष्ट केलं। निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली। जिथं तुम्हाला पाठिंबा लागेल तिथं पाठिंबा देऊ, तुम्हीही पाठिंबा द्या, असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याची माहिती करुणा मुंडेंनी दिली। तर आम्ही झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली असं म्हणत परळीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असल्याचं करुणा मुंडेंनी स्पष्ट केलं। शिवसेना युबीटी पक्षाचे उपनेते सुहास सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह सामंतांनी शिवसेनेत प्रवेश केला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला। भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। धोंडेंसह शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराती यांनाही अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला। शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे। खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात शिरूरमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाणार आहे। पारोळा एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला डावलून भाजपनं शिवसेनेसोबत युती केली। सांगली, मिरज, कुपवाड या महानगरपालिकेच्या 78 जागांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झालंय। एकूण 20 प्रभागातील आरक्षणाची सोडत महापालिका आयुक्त सत्यम गांधींच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आली। यावेळी महापालिकेचे इतरही अधिकारी हजर होते। अमरावती जिल्ह्यामध्ये आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला। या मेळाव्यात नगराध्यक्षपदासाठी नम्रता नितीन गवळींची पहिल्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली। यावेळी बोलताना दिल्ली विकासाचं मॉडेल महाराष्ट्रामध्ये आणणार असं माजी मंत्री राखी बिर्लांनी म्हटलंय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागलेलं आहे। शहरामध्ये नेत्यांच्या घरी बैठकांना ऊत आलाय। कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप विरोधात शहर विकास आघाडीचा नवा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरणार असल्याची चिन्ह दिसतायत। त्यादृष्टीनं ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आलं। नव्या आराखड्यानुसार महापालिकेमध्ये एकूण 111 सदस्य निवडून येणार आहेत, तर बहुतांश प्रभाग 4 सदस्यांचे असतील आणि केवळ एक प्रभाग 3 सदस्यांचा असेल। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 32 प्रभागातील 128 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये सत्ताधारी भाजपच्या अनेक प्रस्थापित नगरसेवकांना धक्का बसलाय। साताऱ्यामध्ये महायुतीत बेकी झालेली आहे। महाविकास आघाडीमध्ये अद्याप एकी झाली नसल्याचं पाहायला मिळत आहे। कराड नगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमधील शिवसेनेनं भाजपला विचारात न घेता आपला उमेदवार जाहीर केलाय, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांनी कराड पालिकेचा नगराध्यक्ष भाजपचा असेल असं म्हटलेलं आहे। आणि महाविकास आघाडीत काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अद्याप दिल्लीवरून परतलेले नाहीत। त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही महाविकास आघाडीबाबत वाच्यता न करता सर्व जागांवर उमेदवारी देण्याची तयारी असल्याचं दिसतंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडीमध्ये भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत गुप्त बैठका घेतल्या। या बैठकानंतर त्यांनी सावंतवाडीमधील राजवाड्यावर जाऊन युवराज लखमराजे यांची भेट घेतली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आलंय।
नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती झालेली आहे। काँग्रेस आणि वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी युतीची घोषणा केली। नांदेड जिल्ह्यात 13 नगर परिषदांसाठी निवडणूक होतीये। नगर परिषदेच्या निवडणुकासोबत लढणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं होतं। यावेळी भास्कर जाधव यांनी उमेदवारांची चाचपणी केली। कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। शिवसेना भाजप युती संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे। मालेगाव महानगरपालिकेच्या 84 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले। 42 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, तर अनुसूचित जातीसाठी 4, अनुसूचित जमातीसाठी 2, ओबीसीसाठी 22 आणि सर्वसाधारण गटासाठी 56 जागा राखीव ठेवण्यात आल्या। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली। 74 जागांपैकी 37 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या, तर एकूण 19 प्रभागांपैकी 17 प्रभागांमध्ये 4 सदस्य आणि 2 प्रभागांमध्ये 3 सदस्य निवडून जाणार आहेत। जळगाव महापालिकेच्या 19 प्रभागातील 75 सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले। महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आरक्षण सोडत जाहीर केली। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे। नांदेड महापालिकेच्या एकूण 81 नगरसेवक पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 81 सदस्यांपैकी 50% जागा महिलांसाठी राखीव आहे। या सोडतीबाबत आक्षेप, हरकती मागवण्यात आल्या, त्यानंतरच आरक्षण सोडत अंतिम केली जाणार आहे। वाशिममध्ये अद्याप महायुती तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित न झाल्यानं पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही। वाशिम हे जिल्हा मुख्यालय आहे, त्यामुळे वाशिम नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक चुरस आहे। भाजपसह महायुतीमधील घटक पक्ष तसंच काँग्रेससह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी अद्याप आपले उमेदवार घोषित केलेले नसले, तर येत्या 2 ते 3 दिवसात ते जाहीर होण्याची शक्यता आहे। सांगलीतल्या 8 नगर परिषद क्षेत्रातल्या मतदार यादीमध्ये 7000 दुबार मतदार असल्याचं समोर आलंय। सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दुबार मतदारांची आकडेवारी जाहीर केली। दरम्यान मतदान प्रक्रियेच्या आधी मतदारांकडून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फॉर्म भरून घेतले जातील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। चंद्रपूर महानगरपालिकेच्या 66 जागांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आलंय। शहरातील प्रियदर्शनी सभागृहात पार पडलेल्या आरक्षण सोडतीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीसाठी 13, अनुसूचित जमातीसाठी 5 आणि इतर मागास प्रवर्गासाठी 17 जागा आरक्षित करण्यात आल्या। भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या 23 प्रभागातील 90 जागांसाठी आरक्षण जाहीर झाले। महानगरपालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत काढण्यात आली, तर 90 पैकी 45 जागा महिलांसाठी आरक्षित असतील। नाशिकमध्ये मविया आणि मनसे एकत्र निवडणूक लढणार आहेत। मविया मनसेच्या पत्रकार परिषदेमधून युतीची घोषणा करण्यात आली आहे। नाशिकमधून युतीची घोषणा करणाऱ्या काँग्रेस नेत्यावर कारवाई केली जाणार आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली, तर निवडणूक लागल्यानंतर आमचा निर्णय जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले। जळगावच्या भुसावळमध्ये नगरपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरताना तांत्रिक अडचण येते, त्यामुळे उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारण्याची मागणी करण्यात आली आहे। बिहार विधानसभेच्या निकालापूर्वी न्यूज 18 मेगा एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सत्ता राखणार आहे। एनडीएला 140 ते 150 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोलनुसार बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महागठबंधनला धक्का बसणार आहे। राजदला 50 ते 60 तर काँग्रेसला 15 ते 20 जागांवर समाधान मानावं लागणार आहे। भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गुरुप्रकाश पासवान यांनी बिहारच्या एक्झिट पोलवर प्रतिक्रिया दिली आहे। आम्हाला मजबूत जनादेश आणि जनतेचे आशीर्वाद मिळत आहेत। आता विकसित भारताचा पाया विकसित बिहार असेल। आम्ही ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहोत, असं पासवान म्हणाले।
एक्झिट पोलवर विश्वास ठेवणारे लोक फक्त 2 दिवस आनंदी राहतील. बिहारमध्ये महाआघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास आरजेडीचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी व्यक्त केला. मी अपक्ष खासदार असलो तरी मला मंत्री अधिकारी घाबरतात असं विधान सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी केलंय. मिरजमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार पाटलांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. निलेश घायवळ टोळीवर आणखी एक मकोका दाखल करण्यात आलाय. निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिनवर सुद्धा मकोका लावण्यात आला. या दोघांविरोधात वारजे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी शीतल तेजवानीच्या याचिकेवर तातडीची सुनावणी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला. सुनावणी घेण्यास 2-4 आठवड्यांचा अवधी लागेल असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं.